हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पेज नंबर 60 वर असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत फर्स्ट आणि सेकंड मधले. ओके, फर्स्ट मध्ये असणारे 6 प्रॉब्लेम्स आणि सेकंड मध्ये असणारे 4 प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की आपल्याला पहिल्या वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे आणि परत त्याला डिफरन्शिएट जर केलं तर तो झालेला आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच d2y/dx². तर आता अगदी सिंपल आहे. यामध्ये आपण काय करतो आहे, लेट y इज इक्वल्स टू, समजा y इज इक्वल्स टू काय घेतलेला आहे 2 into x to the power 5 minus 4 into x cube minus 2 upon x square minus 9 या पद्धतीने आपण घेतलेला आहे. ओके, आता हे जे फंक्शन आहे आणि याचा आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. एक तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हटलं जाईल किंवा फाइंड d2y/dx² म्हटलं जाईल. ओके, बोथ हॅव द सेम मीनिंग, दोघांचं मीनिंग सारखं आहे. तर आता याला डिफरन्शिएट करतो आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. आता याला डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू x ना तर काय झालेलं आहे dy/dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म, द डेरिव्हेटिव्ह ऑफ d dx ऑफ 2x to the power 5 minus 4x cube minus 2 upon x square minus 9. What is the derivative of x 2 into x to the power 5? 2 5s are 10 and x to the power 4. चालेल. 4 3s are 12 x to the power 2 minus. आता यामध्ये काय होतं, what is the derivative of 2 upon x square? लक्षात घ्या 1 upon x square म्हणजे याचा अर्थ x to the power -2. x to the power -2 म्हणजे d dx of x to the power -2 is equals to -2 into x to the power -2 minus 1 means -2 into x to the power -3 म्हणजे -2 upon x cube. What is the derivative of 1 upon x square? आता हा 2 कॉन्स्टंट आहे बरोबर, and the derivative of 1 upon x square is -2 upon x cube आणि the derivative of 9 is 0. And so 10 into x to the power 4 minus 12x square plus 4 upon x cube and this is dy/dx. हा झालेला आहे dy/dx. परत याला आपण डिफरन्शिएट करतो आहे, डिफरन्शिएट with respect to x we get. आता परत जर याला डिफरन्शिएट करतो आहे तर d dx of dy/dx, d dx of dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस dy/dx, d dx of 10x to the power 4 minus 12x square plus 4 upon x cube बरोबर. आता सांगा इथे काय होणार, the derivative of dy/dx is d2y/dx² is equals to, what is the derivative of 10 into x to the power 4, that is 40 into x cube minus the derivative of 12 into x square, that is 24x, and the derivative of 4 is a constant and the derivative of 1 upon x cube minus d dx of x to the power -3. So -3 into x to the power -4 means -3 upon x to the power 4. Okay, so -3 upon x to the power 4 and therefore 40x cube minus 24x minus 12 upon x to the power 4 and this is d2y/dx². हा झालेला आहे d2y/dx² and this is the answer. म्हणजे एवढं प्रॉब्लेम सोपी आहे, काहीच कठीण नाही. The derivative of let y is equals to e to the power 2x into tan of x घेतोय आणि आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get. आता याला जर डिफरन्शिएट केलं तर काय झालेलं आहे dy/dx is equals to डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. याचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे दोघांचा प्रोडक्ट आहे म्हणजे प्रोडक्ट रूल. So first function into derivative of second function plus second function into derivative of first function. So e to the power 2x
and the derivative of tan of x is sec square x plus tan of x and the derivative of e to the power 2x is e to the power 2x and the derivative of 2x is 2. बरोबर? म्हणजेच यामध्ये आता इथे काय होतोय, या दोघांमधून आपण e to the power 2x कॉमन काढतो, म्हणजेच sec square x plus tan of x 2 into tan of x 2 into tan of x. This is dy by dx. परंतु आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहिजे आहे, म्हणजेच डिफरन्शिएट, परत याला डिफरन्शिएट करतो आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get. परत जर आपण याला डिफरन्शिएट केलं तर d dx of dy by dx is equals to the derivative of this term. आता हा झालेला आहे फर्स्ट टर्म आणि ही झालेली आहे सेकंड टर्म, म्हणजेच फर्स्ट टर्म into derivative of second term plus second term into derivative of first term, that is ddx of e to the power 2x. बरोबर? आता असं जर असेल तर काय होणार, derivative of dy by dx is d2y by dx square. इथे झालेला e to the power 2x. The derivative of sec square x is 2 into sec of x and the derivative of sec of x is sec of x into tan of x. Correct? Plus 2 into the derivative of tan of x is sec square x. Okay? Plus आता यामध्ये काय झालेलं आहे, sec square x plus 2 into tan of x and the derivative of e to the power 2x is e to the power 2x and the derivative of 2x is 2. आता परत या दोघांमध्ये काय कॉमन निघतो आहे, तर दोघांमधून आपल्याला e to the power 2x कॉमन दिसतोय. मग इथे काय झालंय, तर 2 टाइम्स sec of x into sec of x म्हणजे sec square x into tan of x plus 2 sec square x प्लस आता यामध्ये हा 2 आणि या 2 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर काय झालेलं आहे, 2 टाइम्स sec square x प्लस 4 टाइम tan of x. क्लियर? आणि ब्रॅकेट कंप्लीट. आता पहा यांचं जर ऍडिशन सबट्रॅक्शन जे काही होत असेल ते लिहायचं आहे. सो e to the power 2x प्रत्येकामधून 2 कॉमन निघतो आहे, बरोबर? त्याच्या आधी आपण इथे काय लिहू शकतो, that is 4 times sec square x plus 2 times sec square x into tan of x आणि प्लस इथे झालेला आहे 2 टाइम 4 टाइम tan of x 4 टाइम tan of x. म्हणजेच या प्रत्येकामधून आपण काय कॉमन काढतो आहे ते लक्षात घ्या, that is 2 कॉमन काढतोय, म्हणजे 2 into e to the power 2x and now in the bracket 2 sec square x plus sec square x into tan of x आणि plus 2 टाइम tan of x. ओके? आता परत आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो. जर यामध्ये पाहतो आहे that is 2 times e to the power 2x and now in the bracket sec square x ला किंवा या दोघांमधून जर मी sec square x कॉमन काढला तर 2 plus tan of x राहील आणि plus 2 tan of x होईल. yes or no? yes. मग sec square x म्हणजे काय, तर 2 into e to the power 2x. sec square x चा अर्थ झालेला आहे 1 plus tan square x into काय झालेला आहे 2 plus tan of x आणि प्लस झालेला आहे 2 into tan of x. परत याला जर आपल्याला सिम्प्लिफाय करता येत असेल तर करू शकतो. यस, करता येईल. 2 times e to the power 2x and now in the bracket 1 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 2 plus tan of x झालेला आहे प्लस tan square x ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 tan square x प्लस tan cube x झालेला आहे आणि प्लस झालेला आहे 2 टाइम tan of x. करेक्ट?
आता इथे काय काय होतो ते पहा. थोडीशी रिअरेंजमेंट करू आपण. 2 टाइम्स e टू द पॉवर 2x या 2 ला या 2 tan ऑफ x जवळ आणतो आहे, चालेल. प्लस 1 tan ऑफ x जो आहे tan ऑफ x आणि प्लस काय घेतोय tan स्क्वेअर x आणि प्लस हा tan स्क्वेअर x आणि प्लस tan क्यूब x. मी का बरं असं केलेलं आहे, कारण प्रत्येकामध्ये 1 प्लस tan ऑफ x निघू शकतो, यामध्ये यामधून आणि यामधून. हो, आपण कशा पद्धतीने येत आहे. दॅट इज इक्वल्स टू 2 into e to the power 2x and now in the bracket या दोघांमधून 2 कॉमन काढलेला आहे. या दोघांमधून 2 कॉमन काढला म्हणजे 1 प्लस tan ऑफ x. या दोघांमधून tan ऑफ x कॉमन काढलेला आहे, तर 1 प्लस tan ऑफ x परत झालेला आहे. आणि परत या दोघांमधून tan स्क्वेअर x कॉमन काढलेला आहे, tan स्क्वेअर x. तर इथे काय झालेलं आहे परत 1 प्लस tan ऑफ x. म्हणजेच या प्रत्येक टर्म मधून आपल्याला 1 प्लस tan ऑफ x कॉमन दिसतो आहे. अँड सो 2 into e to the power 2x into 1 plus tan of x कॉमन. अँड नाउ इन द ब्रॅकेट हा झालेला आहे 2 प्लस हा झालेला आहे tan ऑफ x आणि त्यानंतर हा झालेला आहे tan स्क्वेअर x. ओके, अँड धिस इज द आन्सर. हे झालेलं आहे आपलं आन्सर. काय काय स्टेप्स केलेले आहे एक वेळेस रिपीट करतो. या दोघांमध्ये पहिले प्रॉडक्ट रूल यूज केलेला आहे, इथपर्यंत तुम्ही आन्सर काढू शकता. परत त्याला डिफरन्शिएट केलेला आहे आणि डिफरन्शिएट केल्यानंतर व्यवस्थितपणे इथे आपण प्रॉडक्ट रूल यूज केलाय. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन आणि परत त्याला सिम्प्लिफाय करत करत इथपर्यंत आपण आलेलो आहोत. ठीक, आता इथपर्यंत आल्यानंतर या दोघांमधून आपण काय कॉमन काढलेलं आहे, सेक स्क्वेअर x म्हणजे 2 प्लस tan ऑफ x आणि 2 tan ऑफ x जरच्या तसाच. आता सेक स्क्वेअर म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर x इनटू 2 प्लस tan ऑफ x आणि प्लस 2 into tan of x. या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 2 प्लस tan of x tan स्क्वेअर x ने जर मल्टिप्लाय केला तर 2 tan स्क्वेअर x प्लस tan क्यूब x आणि प्लस 2 tan of x झालेला आहे. 2 प्लस 2 tan of x हा जवळ घेतलेला आहे. देन tan of x प्लस यामधला एक tan स्क्वेअर x घेतो आहे, त्यानंतर प्लस एक उरलेला tan स्क्वेअर x आणि हा tan क्यूब x. या दोघांमधून आपण 2 कॉमन काढले म्हणजे 1 प्लस tan ऑफ x. या दोघांमधून tan ऑफ x कॉमन काढला म्हणजे 1 प्लस tan ऑफ x. या दोघांमधून tan स्क्वेअर x कॉमन काढला म्हणजे 1 प्लस tan ऑफ x. तर या सर्व टर्म मध्ये तुम्हाला 1 प्लस tan ऑफ x दिसतो. तर ब्रॅकेट मध्ये काय आलेला आहे 2 प्लस tan ऑफ x प्लस tan स्क्वेअर x and this is the answer. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे y is equals to e to the power 4x into cos of 5x. Now differentiate this with respect to x. Differentiate with respect to x. We get. आता याला जर डिफरन्शिएट करतो आहे तर dy by dx is equals to derivative of this term that is e to the power 4x into d dx of cos of 5x plus cos of 5x into derivative of e to the power 4x. आता यामध्ये e to the power 4x हा झाला बरोबर. Derivative of cos is minus sign of 5x and the derivative of 5x is 5 plus cos of 5x and the derivative of e to the power 4x is e to the power 4x and the derivative of 4x is 4. बरोबर. या दोघांमधून काय कॉमन निघतो आहे तर e to the power 4x कॉमन निघतो. म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय आलाय पॉझिटिव्ह टर्म पहिले घेतो आहे. सो 4 into cos of 5x त्यानंतर मायनस 5 into sin of 5x. ओके, आता परत याला डिफरन्शिएट करू आपण. नाउ डिफरन्शिएट with respect to x we get. परत डिफरन्शिएट जर केला तर d dx of dy by dx is equals to derivative of this first term
into derivative of second term plus second term into derivative of first term, that is ddx of 5 e to the power 4x. आता यामध्ये काय होतोय, सो d2y by dx square is equals to e to the power 4x, and now in the bracket what is the derivative of this? 4 into derivative of cos is minus sin of 5x, and the derivative of 5x is 5, correct? Then minus 5 into derivative of sin is cos of 5x, and the derivative of 5x is 5. Okay, त्यानंतर plus bracket complete plus 4 into cos of 5x minus 5 into sin of 5x, and the derivative of e to the power 4x is e to the power 4x, and the derivative of 4x is 4. बरोबर. आता एवढं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला याला सिंप्लिफाय करायचं आहे. दोन्ही टर्म मधून e टू द पॉवर 4x कॉमन निघतो, म्हणजेच 5 4s are 20, so minus 20 into sin of 5x minus 5 5s are 25 into cos of 5x, then plus 4 4s are 16 into cos of 5x. बरोबर. आता इथे ब्रॅकेट देण्याची गरज नाही, कारण या दोघांमधून आपण e टू द पॉवर 4x कॉमन काढलेला आहे. त्यानंतर -20 into sin of 5x काय केलेलं आहे, परत इक्वेशन स्टेप मध्ये पाहू आपण. e टू द पॉवर 4x दोघांमधून कॉमन काढलेला आहे. -20 into sin of 5x -25 into cos of 5x plus 16 into cos of 5x minus 20 into sin of 5x. ओके, आता पाहू आपण याचं कॅल्क्युलेशन काय होतं का. e to the power 4x and now in the bracket -20 that is equals to minus 40 into sin of 5x minus 25 plus 16 that is 9 minus 9 into cos of 4x cos of 5x. okay, cos of 5x. ठीक. आता यामधून जर आपण मायनस कॉमन काढला तर इथे काय होईल, मायनस कॉमन काढल्यानंतर e टू द पॉवर 4x आणि इथे राहिलेला आहे 40 into sin of 5x plus 9 into cos of 5x, and this much is the answer. परत लक्ष द्या एक वेळेस काय काय केलेलं आहे. इथे प्रॉडक्ट रूल यूज करतोय आपण. e टू द पॉवर 4x cos of x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे मायनस sin of 5x आणि sin 5x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 5. cos of 5x and e to the power 4x चा डेरिव्हेटिव्ह e to the power 4x into 4. या दोन्ही टर्म मधून e to the power 4x कॉमन काढलाय, म्हणजेच 4 into cos of 5x minus 5 into sin of 5x. परत याला डिफरन्स येतो. फर्स्ट फंक्शन into derivative of second plus second function into derivative of first. मग e to the power 4x याचा डेरिव्हेटिव्ह 4 into the derivative of cos is minus sin of 5x आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 sin of x चा 5x चा डेरिव्हेटिव्ह cos of 5x आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 प्लस ही टर्म as it is आणि e to the power 4x into 4. परत यामधून e to the power 4x कॉमन, minus 20 into sin of 5x minus 25 into cos of 5x plus 16 into cos of 5x आणि minus 20 into sin of 5x. आता यामध्ये या दोघांची ऍडिशन that is minus 40 into sin of 5x आणि या दोघांची सबट्रॅक्शन that is minus 9 into cos of 5x. या दोघांमधून जर मायनस कॉमन काढला तर हे झालेलं आहे आपलं आन्सर. y is equals to x cube into log of x cube into log of x आणि आता याला डिफरन्शिएट with respect to x we get. याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर dy by dx is equals to the derivative of this term.
first function into derivative of second function plus second function into derivative of first function. That is x cube into derivative of log of x is 1 upon x plus log of x and the derivative of x cube is 3x square. आता यामध्ये x cube divided by x म्हणजे काय झाला x square plus 3 into x square into log of x. आता या दोघांमधून x square कॉमन काढतो म्हणजे 1 plus 3 into log of x होतो. हा झाला dy by dx. परत याला आपण डिफरन्शिएट करतोय. डिफरन्शिएट with respect to x we get. परत याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर d dx of dy by dx is equals to derivative of this first term into derivative of second term plus second term into derivative of first term, that is d dx of x square. बरोबर. आता यामध्ये काय होतोय, so d2y by dx square is equals to x square into derivative of 1 plus 3 into log of x, that is 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0, 3 into log of x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 3 upon x plus 1 plus 3 into log of x and the derivative of x square is twice x. आता याला सिम्प्लिफाय करतोय. x square into 3 by x म्हणजे काय आला thrice x plus 1 into twice x, that is 2x plus 2 3s are 6 into x into log of x. x into log of x म्हणजेच 5x plus 6x into log of x बरोबर. आता यामधून जर आपण x कॉमन काढलेला असेल तर 5 plus 6 into log of x and this is the answer. हे झालेलं आहे आपला आन्सर. एवढा सिंपल प्रॉब्लेम इथे आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम y is equals to log of x. Differentiate with respect to x. We get differentiate with respect to x we get. So dy by dx is equals to derivative of this log. या log नुसार डेरिव्हेटिव्ह झाला आहे 1 upon log of x and again we take the derivative of log of x and so the derivative of log of x is 1 upon x म्हणजे 1 upon x into log of x. This is dy by dx. परत याला डिफरन्शिएट आपण करतो आहे. आता याला जर डिफरन्शिएट केलं तर काय होईल इथे लक्षात घ्या. परत डिफरन्शिएट अगेन डिफरन्शिएट with respect to x we get. ओके. परत जर आता आपण याला डिफरन्शिएट करतो तर काय होईल d dx of dy by dx is equals to derivative of this 1 upon x नुसार जर पाहिलं डेरिव्हेटिव्ह तर काय होतो that is minus 1 upon x square x into log of x चा whole square. चालेल असं. कशानुसार डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे पहिले तर 1 upon x नुसार into the derivative of x into log of x. Okay, and therefore d2y by dx square is equals to minus 1 upon x square into log of x whole square into the derivative of x into log of x is x into product rule 1 upon x plus log of x and the derivative of x is 1. Now this x and this x get cancelled, so the answer is minus 1 plus log of x divided by x square into log of x whole square and is the answer. या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. y is equals to x to the power x. आता फंक्शन टू द पॉवर फंक्शन जर असेल तर आपल्याला काय करावं लागतं नेहमी माहिती आहे लॉगरिथमिक मेथडच यूज करतोय. बाय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड सो log of y is equals to log of x to the power x म्हणजेच log of y is equals to x into log of x. बरोबर.
आता याला काय करतो आहे डिफरन्शिएट, याला फर्स्ट म्हणतोय. नाउ डिफरन्शिएट with respect to x, we get, and so the derivative of log of y is 1 upon y and the derivative of y is dy by dx. त्यानंतर x into log of x मध्ये डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट रूल यूज करतोय. फर्स्ट फंक्शन into डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन into डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. So dy by dx is equals to x to the power x in the bracket x into the derivative of log of x is 1 upon x plus log of x. So dy by dx is equals to x to the power x into 1 plus log of x, and this is equation number 2. थोडंसं जर आपण लॉजिक लावलं तर हा जर x to the power x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला ही टर्म भेटते आहे. बरोबर. अगेन डिफरन्शिएट with respect to x we get d dx of dy by dx is equals to derivative of this term, that is first function, into the derivative of second function 1 plus log of x plus second function 1 plus log of x into derivative of x to the power x, x to the power x. Now d2y by dx square is equals to x to the power x. Derivative of 1 plus log of x is 0 plus 1 upon x plus 1 plus log of x, and the derivative of x to the power x is what? X to the power x चा derivative म्हणजेच derivative of this term is this, that is x to the power x into 1 plus log of x. हे कुठून सांगितलं आहे तर फ्रॉम सेकंड. So x to the power x upon x plus x to the power x into 1 plus log of x whole square. So x to the power x into 1 upon x plus 1 plus log of x whole square. यानंतर आपल्याला परत सिंप्लिफाय करता येतो. x to the power x into 1 upon x plus x to the power x into 1 plus log of x whole square. आता यामध्ये इथे काय होणार x to the power x minus 1 according laws of indices, कारण x to the power x divided by कोण आहे x म्हणजे पॉवर 1 आहे. आता या लॉज नुसार जर पाहिलं तर x to the power x minus 1 होतो, म्हणजे x to the power x minus 1 आणि प्लस काय झालेला आहे x to the power x into 1 plus log of x whole square, and this much is the answer. हे झालेला आहे आन्सर. आता हे जे उरलेले प्रॉब्लेम्स आहे हे नेक्स्ट लेक्चर्स मध्ये आपण